श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या गुरुमाऊलींनी जे काही काम सांगितलं आहे तर ते फक्त आपल्याला करायचं आहे. तर ते कोणतं काम आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, यामुळे मुलांची प्रगती होईल, त्याचबरोबर मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल, त्यांच्या जीवनातील अडीअडचणी, बाधा, संकट, अडचणी ह्या संपूर्णपणे नष्ट होतील. मुलांना लागलेले दोष, संकट हे दूर झाले की मग मुलांची प्रगती होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असते. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, त्यांचे ते शिक्षण पूर्ण व्हावे, त्यांनी योग्य ती प्रगती करावी, त्यांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी, करिअर त्यांचं चांगलं व्हावं, असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. आणि ज्यावेळेस मुलांचे वागणे पाहून मुलं अभ्यास नाही करत हे पाहून आईवडिलांना चिंता सतावत असते की याचं उच्च शिक्षण पूर्ण होईल की नाही, याला चांगली नोकरी मिळेल का नाही, याची चांगली प्रगती होईल का नाही. कारण मुलांना जास्त करून मोबाईल आणि TV याचं व्यसन लागलेलं आहे. यामुळेच मुलं अभ्यासापासून दूर होत आहेत आणि यामुळेच आपल्याला गुरुमाऊली जे आहेत तर त्यांनी जे काही काम सांगितलेलं आहे तर आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचं आहे. आणि ते काम कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची आहे. मुलं जेव्हा उच्च शिक्षणासाठी जातात, म्हणजे त्यांची 10वी 12वी या वयामध्ये ती जेव्हा येतात, अशा वेळेस त्यांना लवकर उठावे लागते आणि अभ्यास करावे लागते. तर त्यामुळेच मुलांना अगोदरपासूनच लहानपणापासूनच लवकर उठायची सवय ही लावायची आहे. आपली मुलं जेव्हा सकाळी लवकर उठतात त्यावेळेस त्यांना स्नान करून झाल्याच्या नंतर 1 तांब्याभर पाणी हे सूर्यनारायणाला अर्घ द्यायला सांगायचं आहे. जेव्हा आपली मुलं सूर्याला जल अर्पण करतात त्यावेळेस मुलांच्या कुंडलीतला सूर्यग्रह हा मजबूत होतो. मुलांचा सूर्यग्रह मजबूत झाल्यामुळे मुलांची प्रगती होण्यासाठी सुरुवात होते आणि मुलं जे काही काम करायला जातात त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होते. कमीत कमी हा उपाय जो आहे तर तो मुलांना 41 दिवस सलग करायला लावायचा आहे. आणि असा 41 दिवस जर तुम्ही मुलांना सकाळी लवकर उठून सूर्यांना अर्घ द्यायला जर लावला तर मुलांच्या कुंडलीतला सूर्यग्रह हा हळूहळू मजबूत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये, उच्च शिक्षणामध्ये नक्कीच मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांना सकाळी सूर्यनारायणांना जल अर्पण करणं, सूर्यनारायणांना नमस्कार करणं हे आईनेच शिकवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या तुळस असते आणि तुळशी मातेला मुलांना नमस्कार करायला लावायचा आहे. आणि त्या तुळशीतील माती, जे उजव्या हाताचं अनामिका बोट आहे तर त्या अनामिका बोट म्हणजे करंगळी शेजारचं जे छोटं बोट आहे तर त्या बोटाने त्या कुंडीतील जी माती आहे तर ती घ्यायची आहे आणि मुलांच्या मस्तकाला लावायची आहे. असं केल्याने मान सन्मान, कीर्ती ही मिळायला सुरुवात होते. त्या प्रत्येकाची मुलं ही घरी नसतात, म्हणजे सकाळी लवकर त्यांना स्कूलमध्ये जायचं असतं. तर मग मुलांनी हा जो उपाय आहे तुळशीची माती लावण्याचा तर तो त्यांनी स्कूलमधून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी केला तरीसुद्धा चालेल. तर काय करायचं, मुलांना संध्याकाळी दिवाबत्ती करायला लावायची आणि तुळशीला दिवा लावायला लावायचा, शुभंकरोती म्हणायला लावायची आणि कोणत्याही देवांची स्तुती त्यांना करायला लावायची. आणि त्यानंतर हात जोडून त्या तुळशीतली जी काही माती आहे तर ती मुलांच्या मस्तकावरती लावायची आहे. आईने तिथे 2 हात जोडून नमस्कार करून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य म्हणजेच उच्च शिक्षण जे आहे तर ते चांगले व्हावे, मुलांना चांगल्या नोकरी प्राप्त व्हावी, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी, त्यांच्या जीवनातील जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात असं आईला म्हणायचं आहे. आपली मुलं ही उच्च शिक्षणात पुढे जावीत,
त्याचबरोबर त्यांची खूप सारी प्रगती व्हावी असं जर आईला वाटत असेल तर आईने मुलांना दिवसातून एकदा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे तर ते म्हणायला लावायचं आहे. ते तुम्हाला जर तुमच्याकडे पुस्तक वगैरे नसेल तर यूट्यूबला किंवा गुगलला ते सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. त्याचबरोबर एक वेळा गणपती स्तोत्र जे आहे तर ते मुलांचं तोंडपाठच असायला हवं. त्याचबरोबर अथर्वशीर्ष जे आहे, गणपती अथर्वशीर्ष ते एक वेळा म्हणायला लावायचं आहे. गणपतीचं नामस्मरण करायला लावायचं आहे. गणपतीचं ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप मुलांना करायला लावायचा आहे. तसेच औदुंबराच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा मुलांना घालायला लावायची आहे किंवा 108 वेळा जमत असेल तर 108 वेळा घालायला लावायची आहे. ही जी काही सेवा आहे तर ही सेवा मुलांकडून आपल्याला 21 दिवस सलग करायला लावायची आहे, म्हणजे मुलांकडून करून घ्यायची आहे. यामुळे सुद्धा मुलांच्या बुद्धिमत्ते अतिशय तीव्रतेने वाढ होते. जर तुमची मुलं ही सेवा करू शकत नसेल तर आईने मुलांसाठी ही सेवा करायची आहे. आईने काय करायचं आहे, ही जी सेवा आहे तर ती सेवा करण्या अगोदर संकल्प करायचा आहे की मी माझ्या मुलांसाठी, एक मुलगा असेल 2 असतील तर त्या मुलांसाठी मी संकल्प करत आहे की मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, त्यांना एक चांगले यश प्राप्त होण्यासाठी, त्यांचे दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा जी आहे तर ती करत आहे असा संकल्प करायचा आहे. संकल्प असं करायचा की आपले जे काम आहेत, आईने आपले जे काम आहेत तर ते काम कोणत्या वेळेमध्ये आपल्याला जर हा संकल्प केला तर ही सेवा करणं शक्य होईल. तर सकाळी करायची असेल तर सकाळी करू शकता, संध्याकाळी करायची असेल सेवा तर संध्याकाळी करू शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला जी वेळ असेल तर ती एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेमध्ये ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला मुलांसाठी करायची आहे. तर ही सेवा कशी करायची, तर आपल्याला आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे. एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि 3 बोटं जी आहेत आपली तर करंगळी आणि अंगठा सोडून जी मधली 3 बोटं आहेत तर ती आपल्याला त्या तांब्यात बुडवायची आहेत आणि आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचं आहे. गणपती स्तोत्र आणि गणपती बाप्पांचा जो जप आहे 108 वेळा तो करायचा आहे आणि गणपती अथर्वशीर्ष हे आपल्याला त्या तांब्यामध्ये 3 बोटं बुडूनच म्हणायचं आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे, म्हणजे जे तांब्या आपण घेतलेला आहे तर ते तीर्थ आपल्या घरातील सर्व मुलांना हे प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते आणि मुलांना खूप सारी कीर्ती, मान, सन्मान हे मिळायला सुरुवात होते. त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होते आणि त्याचबरोबर औदुंबर जी प्रदक्षिणा आहे, म्हणजे उंबराच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायची आहे. तर ही सेवा तुम्ही पौर्णिमेपासून सुरू करू शकता किंवा गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी आईने करायचा आहे. मुलांकडून जर करणं शक्य असेल तर मुलांकडूनच करून घेण्याचा प्रयत्न करा. ही सेवा जी आहे तर ती 21 दिवस सलग करायची आहे आणि जे जल अर्पण करायचं आहे सूर्यनारायणाला ते 41 दिवस सलग करायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय जो आहे तो एकदा तुम्ही नक्की करून पहा. या उपायाचं नक्कीच तुमच्या मुलांसाठी फायदा होणार आहे आणि हा उपाय जेव्हा तुम्ही कराल याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला याचा अनुभव हा चांगल्या पद्धतीने आलेला आहे, कारण प्रत्येकाला याचा अनुभव हा येत असतो. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.